शहरातील मोकाट जनावरांचा महापालिकेने तत्काळ बंदोबस्त करावा आणि प्रसाद कॉलनी येथे मोकाट जनावरांच्या हल्ल्यात बाळासाहेब महल्ले यांचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्या संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शनिवारी 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा मराठी पत्रकार भवन, वॉलकट कंपाऊंड येथे पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे शरद काळे, मनीष पाटील, अभिजित खडसे आदी उपस्थित होते. ते पेपरमधून अशी मागणी करतात की तुम्हाला मोकाट जनावर किंवा अवैध जनावर दिसले असतील तर आम्हाला कळवा. म्हणजे लोकांमध्ये भांडण लावण्याचा हा प्रयत्न असा आपलं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट ज्याची जबाबदारी आहे की जे लोक आहेत, कर्मचारी आहे किंवा अधिकारी आहे, कंत्राटदार आहे, हे काय डोळे झाकून अंबानी शहरामध्ये फिरत असतात का? म्हणजे यांना आपली जबाबदारी दिसू नये आणि कोणी सांगितलं म्हणून मग त्याच्यावर आपण ऍक्शन घ्यावी, ही बाब काही योग्य नाही. त्यामुळे आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही अशी मागणी करतो की संबंधित अधिकारी, कर्मचारी